आम्ही दोघी सवती, मी यामिनी आणि त्या दुर्गाबाई एकाच घरात नांदतो, पण वयात मात्र हे अंतर. दुर्गाबाई आता थकल्यात, पार उतरल्यात. तुम्हाला म्हणून सांगते, आमच्यातला हा भेद मीच मावळू देत नाही. दुर्गाबाईंना सतत जाणीव करून देत असते की तुम्ही आता थकलात, म्हाताऱ्या झालात. सौंदर्याची रग आता उधार उसणवारी आणता यायची नाही आणि झेपणार तर नाहीच नाही. म्हणून आता तुमचा उपयोग फक्त कामवाली म्हणून. बायकोचा हक्क, बायकोचं प्रेम, बायकोचं आकर्षण, या सगळ्या गोष्टी आता विसर्जित झाल्याच जणू. खरं सांगू का, त्या ना यांच्या अर्धांगिनीऐवजी आईच जास्त वाटतात. पण माझ्याकडे कसं हे सगळं असं शिकवशिक भरलंय. फक्त त्यातलं चिमूटभर जरी वापरलं ना तरी काम होऊन जातं. चिमूटभर म्हणजे फक्त एका तिरप्या कटाक्षात मला जे हवं ते साध्य होतं. हां, आता त्याला तरी माझा नाईलाज आहे. मी तरी काय करणार, कारण मी आहे तशी सौंदर्याची खाण. त्यामुळे दुसरं काही वापरायची गरजच पडत नाही. आणि कटाक्षाचं म्हणाल तर देवाने मला उपजतच कमळासारख्या डोळ्यांची, लांब सडक पापण्यांची देणगीच दिली आहे. त्यामुळे जे हवं ते साध्य होतं. पण दामू म्हणत होता की ह्यांच्या मनात माझ्या निम्म्या वयाची मुलगी आहे. पण इथेही मीच बाजी मारे. भातुकली खेळाच्या वयात तिला काय शृंगाराची गुपितं ठाऊक असणार आहेत. हा, आता यांची माझ्या मोहपाशातून काही सुटका नाही आणि मी तसं होऊच देणार नाही, मुळीच नाही.